याला म्हणते मग सरप्राईज खरंच. काल आपण मस्त पैकी फॅमिली बाप्पाचं विसर्जन तर केलंच होतं. एक विसर्जन केलं तर आप्पा म्हणे अरे चला आपल्या गणपती विसर्जन करायचंय. आप्पाला म्हणलं पार गणपती बुडवले तरी तुम्ही आम्हाला कळून दिलं नाही तुम्ही गणपती बसवायला. अरे बापरे एवढा मोठा धप्पा म्हटलं. आता धप्पाच दिला म्हटलं आरती चुकायला लागली आमची. आम्ही आरती मध्ये एकाच कडवंदा म्हणलो म्हणजे झाली आरती. आता नाही का आपण म्हणजे चुकली म्हणजे आरती. आपण म्हणलं साधं भोळे आपलं काम गॅसमुळे म्हणलं पहिली जायचं आपल्या परत आरती घ्यायला. तिकडे गेलो आपण एकदम व्यवस्थित म्हणून परत आरती घेऊ काहीच विषय नाही. जे झालं ते झालं म्हटलं आता बाप्पाला घ्या आणि चला म्हटलं नाही विसर्जन करायला. आता ऐका तुम्ही नारे ऐका ना पब्लिकचे. गणपती बाप्पा मोरया, ऍपल होया सॅमसंग, गणपती बाप्पा हँडसम, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला चला. पब्लिक चालली पण नाही मका मकान काही कळा ना मला. अरे म्हणलं बायपास तुम्ही चाला म्हणलं. बायपास असा खतरनाक सडकासडकीचा रोड पुरा डायरेक्ट एकदम पाडला त्याच्यामध्ये आमच्या मधला. काही विषय नाही. आता म्हणलं आरती व्यवस्थित घ्या. आरती वगैरे व्यवस्थित झाली नंतर गणपती बाप्पा विसर्जन वगैरे चालत नाही का एकदम चिल्ड मध्ये. आपण म्हणलं गणपती विसर्जन करून टाका. आता मी काय खाली उतरत नाही म्हणलं एरीमध्ये. नंतर मग आमचा प्रोग्राम चालू संगीत खुर्चीचा. अरे बापरे पहिल्या राऊंडात बाहेर झालो मी. नंतर मग कोणतरी जिंकलं. नंतर म्हटलं चला आता आपण दुसरा राऊंड आहे. दुसऱ्या राऊंडला आपण एंट्री केली नाही का. दुसऱ्या राऊंडला एंट्री केली तुम्हाला सांगतो पब्लिक आपण डायरेक्ट टॉपचा विषय आणून टाकला. शेवट मेहंदी जायला होतो. शेवट भाऊ जिंकलं तुमचा आला. जय श्रीराम.